नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मसावी कसा काढायचा ते शिकलो होतो. ठीक आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण लसावी कसा काढायचा ते शिकवू. मित्रांनो, जर तुम्हाला अवयव पाडता येत नसेल तर अगोदर अवयव कसे पाडावे ते बघून घ्या. ठीक आहे, किंवा ते शिकून घ्या. त्यानंतरच तुम्हाला मसावे आणि लसावे जमल मित्रांनो. ठीक आहे. बघा, आता लसावी म्हणजे काय? बघा, मी समजा दोन संख्या घेतली, एक 12 घेतली आणि एक 18 घेतली. ठीक आहे. आता बघा, 12ला जे 12 आहे त्या 12ने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो? पहिले आपण काय काढलं होतं? 12ला कोणत्या कोणत्या संख्येने जातो भाग जातो. ठीक आहे. परंतु आता 12ने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो? बघा, 12ने 12ला भाग जाईल, त्यानंतर 12ने 24ला भाग जाईल, त्यानंतर 12ने 36ला भाग जाईल, त्यानंतर 12ने 48ला भाग जाईल. ठीक आहे. आता बघा, मग 18ने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो? बघा, 18ला जाईल, त्यानंतर 36ला जाईल, त्यानंतर 54ला जाईल, त्यानंतर 72ला जाईल. अशा संख्येला 18ने भाग जातो. बघा, 12ने कोणत्या कोणत्या संख्येला गेला? 12, 24, 36, 48. आणि 18ने कोणत्या कोणत्या संख्येला गेला? 18, 36, 54, 72. ठीक आहे. मग आपल्याला अशी संख्या निवडायची असते की जिला 12ने आणि 36ने भाग दिला. अशी लहानात लहान संख्या की जिला 12 आणि 18 या दोन्ही संख्येने भाग दिला. ठीक आहे. मग बघा, 12 आणि 18 दोन्ही मध्ये कॉमन नाही, मग 24 दोन्ही मध्ये कॉमन नाही, मग 36 दोन्ही मध्ये कॉमन आहे. म्हणजे काय? 36 अशी लहानात लहान संख्या आहे की जिला 12ने पण भाग जातो आणि तिला 18ने पण भाग जातो. ठीक आहे. बघा, 12ने पण भाग जातो आणि 18ने पण भाग जातो. ठीक आहे. मग अशी लहानात लहान संख्या की जिला 12ने पण भाग गेला पाहिजे आणि 18ने पण भाग गेला पाहिजे. मित्रांनो, मग ह्या गोष्टी आपल्याला इतक्या लिहित बसायच्या आहे का? तर नाही. आपल्याला काय करायचे? उभ्या पद्धतीनं सरळ सोप्या भाषेमध्ये या संख्येचा लसावी कसा काढायचा ते शिकायचे. ठीक आहे. बघा, आता ह्या दोनच संख्या आपण अगोदर घेऊया. बघा, मग आता आपल्याला संख्या कोणत्या कोणत्या दिलेल्या आहे? 12 आणि 18. बघा, 12 आणि 18. आता आपल्याला यांचा काढायचा आहे, काय काढायचं आहे? लसावी. ठीक आहे. बघा, सगळ्यात अगोदर मूळ संख्या कोणत्या असतात? 2, 3, 5, 7, 11. ठीक आहे. बघा, 2ने भाग गेला नाही तर मग 3 ने देऊन बघायचा, 3ने पण गेला नाही तर 5ने देऊन बघायचा, 5ने नाही गेला तर 7ने देऊन बघायचा, 7ने नाही गेला तर 11ने देऊन बघायचा. ठीक आहे. आता ह्या दोन्ही संख्याला 2ने भाग जातो. मी काय करेन? ह्या दोन्ही संख्याला 2ने भाग देईल. ठीक आहे. बघा, आता 2ने भाग दिला नाही, 2ने भाग दिला का नाही? मग 2ने भाग दिला तर किती येईल? 6. म्हणजे 12 4 ते 6. 2ने भाग दिला किती येईल? 9. बघा, आता ह्या 2ने 6ला भाग जातो परंतु 9ला जात नाही. मित्रांनो, तुम्हाला वाटेल तर तुम्ही 3ने पण भाग देऊ शकता, परंतु आपल्याला फक्त लसावी शिकायचे. ठीक आहे. जेव्हा मसावी आणि लसावी एकत्र काढायची तेव्हा मी तुम्हाला शिकवेल की कसं काढायची. सध्या फक्त लसावीवर फोकस करा. ठीक आहे. आजच्या दिवस फक्त लसावीचीच प्रॅक्टिस करायची. बघा, आता 2ने 6ला भाग जातो पण 9ला जात नाही, तर आपण देऊन टाकू. बघा, 2ने 6ला भाग गेला, लिहिले 3. ठीक आहे. 2ने जर 6ला भाग दिला तर लिहिले 3. आता बघा, या 2ने 9ला भाग जात नाही. ठीक आहे. मग जर भाग जात नसेल ना तर ती संख्या जशीच्या तशी खाली लिहायची. बघा, आता 2ने 3ला पण भाग जात नाही, 9ला पण भाग जात नाही, म्हणजे ह्या दोनचं काम आपलं संपलं. ठीक आहे. आता 3 आहे, मग 3ने 3ला भाग जातो, मग दिला 3 1 3, 3 3 9. ठीक आहे. बघा, आता 1ला 3ने भाग जात नाही पण 3ला 3ने भाग जातो, मग 3ने भाग दिला, 1 जशाच्या तसा खाली लिहिला आणि 3 1 3 लिहिले. ठीक आहे. इथं खाली 1 1 येईपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी सॉल्व्ह कराव्या लागतात. ठीक आहे, किंवा मूळ अवयव पाडावे लागतात. बघा, आता आपल्याकडे आन्सर किती आलं? 2 गुणेला 2 गुणेला 3 गुणेला 3. ठीक आहे. बघा, आता 3 3 9, 9 दुने 18 आणि 18 दुने 36. म्हणजे आन्सर किती आलं? 36 आलं, जे की आपलं अगोदर पण आलं होतं. ठीक आहे. बघा, त्यानंतर आता पुढची संख्या घेऊया. आता बघा, पुढची संख्या घेऊ आपण 36 48 घेऊ. ठीक आहे. बघा, 36 आणि 48 घेतलं. आता आपल्याला यांचा काढायचा फक्त लसावी. सध्या फक्त लसावीवर फोकस करा. ठीक आहे. बघा, जर 36 आणि 48ला 2ने भाग जातो मग आपण 2ने भाग देऊ. बघा, 2ने जर भाग दिलं किती येईल? 18. आणि 2ने जर भाग दिलं किती आन्सर येईल? 24 येईल. ठीक आहे. परत दोन्ही संख्याला 2ने भाग जातो, मग मी परत दोन्ही संख्याला 2ने भाग दिला. ठीक आहे. मग आन्सर किती आलं? इथे आलं 9 आणि इथे किती आलं? 12. ठीक आहे. बघा, आता 9ला 2ने भाग जात नाही परंतु 12ला जातो की नाही? मग देऊन घ्यायचा. बघा, 2ने 9ला भाग गेला नाही म्हणजे 9 खाली जशाच्या तसे, 2ने 12ला भाग गेला म्हणजे आन्सर किती येईल? 6 येईल. ठीक आहे. बघा, त्यानंतर 2ने 9ला भाग जात नाही, 9 खाली जसेच्या तसे लिहून घेतले आणि त्यानंतर 2ने भाग दिला किती येईल? 3 येईल. ठीक आहे. बघा, आता 2ने ह्या दोन्ही संख्येला भाग जात नाही, मग आपण काय करणार आहोत? 3ने भाग देणार आहोत. 3 3 9 आणि 3 1 3 आणि परत 3ला फक्त 3नेच भाग जाईल, मग 3 1 3 आणि 3 1 3. बघा, आता आपलं आन्सर किती आलं? 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2. बघा, 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 आणि त्यानंतर 3 गुणेला 3. बघा, 3 3 9, 9 दुने 18, 18 दुने 36, 36 दुने 72 आणि 72चे डबल किती होतात? 144. ठीक आहे. 72 गुणेला 2 किती येईल? 144.
44, ठीक आहे. म्हणजे 144 ही सगळ्यात लहान अशी संख्या आहे की जिला 36 आणि 48 ने भाग जातो. मित्रांनो इथं कन्फ्युज नाही व्हायचं. बघा आपल्याला मोठ्यात मोठं सांगायला असले म्हणजे लहान संख्या आहे ती. कसं म्हणजे आता जर या संख्येचा जर मी मसावी काढला, ठीक आहे. आता मसावी कसा असतो की अशी संख्या की ज्या संख्येने दोन्हीला पण भाग गेला पाहिजे, ठीक आहे. मग जर आपण मोठ्यात मोठी जर विचारली तर याचा अर्थ असा नाही होत की आपल्याला लसावी, ठीक आहे. याच्यामध्ये आपण कन्फ्युज होतो की मसावी कसा म्हणजे मसावी काय आणि लसावी काय, याच्यामध्ये कन्फ्युज नाही व्हायचं, ठीक आहे. बघा जरी मोठी संख्या वाटत असली तरी सगळ्यात लहान संख्या आहे आणि मसावी हा लहान वाटत असलं तरी सगळ्यात मोठी संख्या आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे कन्फ्युज नाही व्हायचं की आपल्याला काढायचं काय सांगितलेलं आहे, व्यवस्थित काढायचं. त्यामुळे मी मसावी वेगळा आणि लसावी वेगळा शिकवतोय आणि त्यानंतर मसावी आणि लसावी कसा काढायचा एकत्रित ते सांगणार आहे, ठीक आहे. आतापर्यंत आपण बघितलं तर 2 संख्येचा लसावी कसा काढायचा, आता 3 संख्येचा लसावी कसा काढायचा बघा, ठीक आहे. बघा आता एक संख्या घेऊ, समजा 12 घेऊ, त्यानंतर 24 घेऊ आणि त्यानंतर 48 घेऊ, ठीक आहे. आता बघा आपण किती संख्या घेतल्या, 3 संख्या घेतल्या. मित्रांनो आता ह्या संख्येचा आपल्याला काढायचा आहे, 1 मिनिट व्यवस्थित करू बघा. आता या संख्येचा आपल्याला काढायचं आहे लसावी. बघा 12, 24, 48 दोघांना तिघायला पण 2 ने भाग जातो, मग 2 ने भाग दिला, ठीक आहे. बघा 2 ने जर भाग दिला किती येईल 6, 2 ने जर भाग दिला किती येईल 12 आणि 2 ने जर भाग दिला किती येईल 24, ठीक आहे. त्यानंतर बघा 6 ला 2 ने भाग जातो, 12 ला पण जातो, 24 ने पण जातो, ठीक आहे. मग 2 ने भाग दिला उत्तर येईल 3, 2 ने भाग दिला उत्तर येईल 6 आणि 2 ने भाग दिला उत्तर येईल 12, ठीक आहे. बघा त्यानंतर परत 6 आणि 12 ला 2 ने भाग जातो, परंतु 3 ला जात नाही, ठीक आहे. मग आपण काय करू 2 ने भाग देऊ. बघा 2 ने जर 3 ला भाग दिला तर आन्सर किती येईल 1, सॉरी 2 ने जर 3 ला भाग दिला तर आन्सर किती येईल 3 येईल, ठीक आहे. कारण 2 ने 3 ला भाग जात नाही. मग जसे 3 जसे तसे खाली घेतले, 2 ने 6 ला भाग दिले किती येईल 6, ठीक आहे. म्हणजे 6 चे अर्धे आणि त्यानंतर इथे किती येईल 6 येईल. बघा आता 3 ला 3 ने भाग जातो, 3 ला 3 ने भाग जातो, 6 ला पण 3 ने भाग जातो, परंतु मित्रांनो या 6 ला अगोदर 2 ने भाग जातो, ठीक आहे. मग अगोदर 2 ने भाग देऊन घ्यायचं. बघा 2 ने भाग दिला, हे 3 जसेच तसे, हे 3 जसेच तसे आणि 6 ला जर 2 ने भाग दिला तर किती येईल 3 येईल, ठीक आहे. मग बघा आता ह्या 3 ला पण, ह्या 3 ला पण, ह्या 3 ला पण कितीने भाग जाईल 3 ने, कारण 2 ने कोणत्याच संख्येला भाग जाणार नाही, ठीक आहे. मग बघा 3 ने जर भाग दिला तर आन्सर किती येईल 1, 3 ने जर भाग दिला तर आन्सर किती येईल 1 आणि 3 ने जर भाग दिला तर आन्सर किती येईल 1. मित्रांनो आता जे आपल्या इकडे या साईडला जी संख्या आली ती लिहून घ्यायची. बघा 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 3, ठीक आहे. आता पेपरमध्ये तुम्ही एवढं लिहित बसायचं नाही. जर आपण स्कॉलरशिपची एक्झाम देतोय किंवा नवोदयची देतोय किंवा कोणतीही कॉम्पिटिशनची एक्झाम देतोय, या सगळ्या गोष्टी लिहित बसायच्या नाही. डायरेक्ट इथून म्हणजे इथलच्या इथं करून घ्यायचं, ठीक आहे. आता बघा 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24 आणि 24 दुने 48, म्हणजे आपला आन्सर किती आलाय 48 आले, ठीक आहे. किंवा आपण इथलच्या इथं पण समजू शकत होतो, जर 48 ला 12 ने डायरेक्ट भाग जातो आणि 24 ने डायरेक्ट भाग जातो, ठीक आहे. म्हणजे बघा 12 ने 48 ला भाग जातो, हे बघा 12 चौक 48 आणि 24 दुने 48, म्हणजे 48 ला या दोन्ही संख्याने भाग जातो, म्हणजे 100% आपल्याला असा काय असणार असतो, जी सगळ्यात मोठी संख्या असते ती असणार असते, ठीक आहे. पण सध्या तुम्ही कन्फ्युज नका हो, फक्त आपण ज्या पद्धतीने शिकतोय त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. मित्रांनो आता मी तुम्हाला एक उदाहरण मसावी आणि लसावी दोन्ही कसं काढायचं ते समजून सांगतो, ठीक आहे. मग बघा जर कन्फ्युज होत असेल तर फक्त एवढंच शिकायचं आहे, ठीक आहे. जेव्हा आपण या मसावी आणि लसावीची प्रॅक्टिस घेऊ तेव्हा तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल ना. आता सध्या काय करायचं तुम्हाला, फक्त जर लसावीची प्रॅक्टिस करायची आहे, लसावीची प्रॅक्टिस काढायची म्हणजे एक काम करा, लसावीचे मी एक उदाहरण देतो ते तुम्ही एकदा सोडवून बघा, ठीक आहे. समजा घेऊ आपण 120, 240 आणि 360, ठीक आहे. बघा 120, 240, 360 ह्या 3 उदाहरण दिले, ठीक आहे. आता तुम्ही स्वतः याचा आन्सर काढायचं आहे मित्रांनो, ठीक आहे. बघा आता जर मसावी आणि लसावी कसं एकत्रित काढायचं ते मी तुम्हाला समजून सांगतो, ठीक आहे. एक काम करू, जी संख्या मी लिहून दिली का त्याचीच मसावी आणि लसावी तुम्हाला मी काढून दाखवतो, ठीक आहे. बघा 120, 240 आणि 360, ठीक आहे. संख्या मोठी वाटत असली तरी जास्त घाबरायचं नाही, संख्या खूप छोटी आहे. बघा आता ह्या संख्येला ह्या संख्येला ह्या संख्येला या 2 ने भाग जातो, देऊन घ्यायचं. बघा जर आपल्याला मसावी आणि लसावी एकत्र काढायची असेल तर कसं काढायचं बघा. अगोदर 2 ने भाग दिला किती येईल आन्सर 60 येईल, ठीक आहे. 2 ने भाग दिला किती येईल 120 येईल आणि 2 ने जर भाग दिला किती येईल 180 येईल, ठीक आहे. बघा मी डायरेक्ट संख्येची अर्धी केली, ठीक आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पाठीमागे किंवा बाजूला काय करायचं या संख्येचा भागाकार करायचा आहे, ठीक आहे. बघा आता यात नंतर 2 ने ह्या पण संख्येला भाग जातो, या पण संख्येला भाग जातो, या पण संख्येला भाग जातो, ठीक आहे. मग मी काय करेल,
मग मी काय करीन, ह्या संख्येला पण 2 ने भाग दिला किती आन्सर येईल 30, या संख्येला 2 ने भाग दिला किती आन्सर येईल 60 आणि ह्या संख्येला 2 ने भाग दिला आन्सर किती येईल 90. ठीक आहे. परत बघा, परत 2 ने भाग जातो, परत 2 ने भाग देईल किती येईल 15, 2 ने भाग दिला किती येईल 30 आणि 2 ने भाग दिला किती येईल 45. मित्रांनो आता फक्त एकच संख्या अशी आहे की जिला 2 ने भाग जातो. बघा 30 ही एकमेव संख्या अशी आहे की जिला 2 ने भाग जातो. ठीक आहे. जर तुम्हाला वाटलं कॉमन संख्येने भाग द्यायचा तर कॉमन संख्येने देऊ शकता, किंवा काय करायचं, 30 ला फक्त 2 ने भाग जातो ना, तर आपण 2 ने भाग देऊन घेऊ. बघा मग जर 2 ने भाग दिला तर हे 15 जसेच्या तसे येईल आणि 2 ने जर भाग दिला तर किती येईल 15 आणि 2 ने जर भाग दिला तर 45 कशी येईल जसेच्या तसे खाली येईल. का? कारण 2 ने 45 ला भाग जात नाही. बघा आता त्यानंतर आता ह्या संख्येला आणि ह्या संख्येला 2 ने भाग जाणार नाही. मग पुढची संख्या घ्यायची 3. आता बघा 5 आणि 1 6 म्हणजे 3 ने भाग जातो, 5 आणि 1 6 म्हणजे 3 ने भाग जातो आणि 5 आणि 4 9 म्हणजे 3 ने भाग जातो. ठीक आहे. कसं ते तुम्हाला व्यवस्थित जमत असेल. बघा मग जर 3 ने भाग दिला तर किती येईल 5, जर 3 ने भाग दिला तर किती येईल आन्सर 5 आणि 3 ने जर भाग दिला तर किती येईल 3 1 3 3 5 15. ठीक आहे. बघा आता आपला हा आन्सर आला. बघा मित्रांनो 3 ने ह्या 15 ला भाग जातो, परंतु ह्या 5 ला आणि ह्या 5 ला जात नाही. ठीक आहे. मग आपण काय करू 3 ने भाग देऊन घेऊ. बघा आता 3 ने जर भाग दिला तर आन्सर किती येईल, हे 5 जसेच तसे, हे 5 जसे तसे आणि 3 ने भाग दिला किती येईल आन्सर 5 येईल. ठीक आहे. बघा आणि आता जर 5 ने आपण भाग दिला तर किती येईल 1 1 1. बघा आता आपण काय करू, या तिन्ही संख्येतल्या ज्या कॉमन संख्या, अशी संख्या जिनं तिन्ही संख्येला भाग गेलेला आहे त्या बाजूला काढू. ठीक आहे. बघा आता समजा ही संख्या 2, या 2 ने 120 ला गेला, 240 ला गेला, 360 ला गेला होता. ठीक आहे. बघा मसावी कसं काढायचं लक्ष द्या. मसावी बघा कॉमन कॉमन संख्या बघा 2 ने 120 ला भाग गेला, 240 ला गेला, 360 ला गेला. ठीक आहे. म्हणून 2 लिहून घेतले. बघा या 2 न 60 ला गेला, 120 ला गेला, 180 ला गेला, म्हणून सनी परत 2 लिहून घेतली. ठीक आहे. या 2 न 30 ला गेला, 60 ला गेला, 90 ला गेला, म्हणून सनी परत 2 लिहून घेतले. ठीक आहे. हे बघा या 2 ने 15 ला गेला नाही, 30 ला गेला पण 15 ला पण गेला नाही आणि 45 ला पण गेला नाही. ठीक आहे. म्हणून सनी हे 2 कॅन्सल. बघा या 3 ने 15 ला गेला, 15 ला गेला, 45 ला गेला, म्हणून सनी हे 3 आपण काय केले लिहून घेतले. ठीक आहे. बघा त्यानंतर ह्या 3 ने 5 ला गेला नाही, 5 ला गेला नाही, 15 ला गेला, म्हणून सनी हे 3 सोडून दिले. बघा त्यानंतर 5 ने तिन्ही 5 ला भाग गेला, म्हणून सनी काय केलं आपण 5 लिहून घेतले. ठीक आहे. आता यांचा गुणाकार करायचा. 5 3 15, 15 दुने 30, 30 दुने 60 आणि 60 दुने 120. म्हणजे ह्या संख्येचा जो मसावी, या संख्येचा मसावी किती आहे 120 आहे. ठीक आहे. म्हणजे काय केलं मी, अशी संख्या ज्या संख्येने तिन्ही संख्येला भाग गेला ती असते मसावी. आणि आता जी इकडचं आपलं हे जे अवयव असतील ते लिहून घ्यायचे. ठीक आहे. किंवा त्यांचा डायरेक्ट गुणाकार करायचा. बघा 2 किती वेळेस आहे 4 वेळेस. ठीक आहे. 2 किती वेळेस आहे 4 वेळेस. त्यानंतर किंवा तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता. बघा आपल्याला जागा कमी त्याच्यामुळे मी हळूहळू लिहितो. 2 गुणिला 2 गुणिला 2 किती वेळेस आहे 4 वेळेस. त्यानंतर 3 किती वेळेस आहे 2 वेळेस. ठीक आहे. आणि त्यानंतर 5 किती वेळेस आहे 1 वेळेस. ठीक आहे. बघा 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दुने 90, 90 दुने 180. ठीक आहे. आणि 180 दुने 360 आणि 360 दुने किती होता 720 होता. ठीक आहे. म्हणजे बघा आपला मसावी किती आला 120 आणि लसावी किती आला 720 आला. ठीक आहे. बघा म्हणजे तुम्हाला आता चांगल्या प्रकारे समजलं असेल. जर नसेल समजलं तर काळजी न करू. आता मी उद्या काय करणार आहे, जे प्रश्न आपले स्कॉलरशिप आणि नवोदयमध्ये विचारले जाणार आहे ते प्रश्न मी काढून आणणार आहे. ते प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवायला लावणार आहे आणि त्यांची एक प्रॅक्टिस म्हणून एक क्लास आपला मसावी आणि लसावीवर घेणार आहे. ठीक आहे. बघा आता मसावी आणि लसावी दोन्ही गोष्टी एकत्रित कशा काढायच्या मी तुम्हाला समजून सांगितलं. ठीक आहे. जर तुम्हाला मसावी काढायचं असतं तुम्ही काय केलं असतं, दोन्ही संख्याला कॉमन कॉमन भाग दिला असता. ठीक आहे. म्हणजे अशा संख्या की ज्यांनी तिन्ही संख्याला भाग जातो. ठीक आहे. ती काय असते मसावी. आणि अशी हे जे अवयव इकडचे जे अवयव आले ते काय असतात लसावी असतात. ठीक आहे. मग इथं कॉमन कॉमन कोणते होते बघा, 2 ने तिन्ही संख्याला भाग गेला होता, या 2 ने तिन्ही संख्याला भाग गेला होता, 2 ने तिन्ही संख्याला भाग गेला होता. हे 2 आपण का नाही घेतले, कारण ह्या 2 जे 2 आहे त्या 2 ने 15 ला पण भाग गेला नाही आणि 45 ला पण भाग गेला नाही. ठीक आहे. या 3 ने 15 ला पण गेला, 15 ला पण गेला आणि 45 ला पण गेला. ह्या 3 ने 5 ला गेला नाही, 5 ला गेला नाही म्हणून सोडून दिले. आणि ह्या 5 ने तिन्ही 5 ला भाग गेले म्हणून हे 5 पण पकडले. ठीक आहे. मित्रांनो आता तुम्हाला लक्षात आलं असेल. मित्रांनो मला मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करायचं. ठीक आहे. आणि काय होमवर्क देतो तो तुम्ही करून मला कमेंट सेक्शन मध्ये उत्तर सांगायचे. बघा ठीक आहे. किती संख्या घ्यायची 180 घ्या, 360 घ्या. ठीक आहे. बघा 180 आणि 360 720 यांचा काढायचा आहे मसावी आणि लसावी. ठीक आहे. मसावी आणि लसावी दोन्ही पण काढायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर एक संख्या घ्या 72, 140 आणि 120. ठीक आहे. या 3 संख्या सुद्धा मसावी आणि लसावी दोन्ही काढायचे. ठीक आहे. चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे आणि जर तुम्ही नवीन आले असाल किंवा नवीन हा व्हिडिओ बघत असाल
तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. ठीक आहे.